लक्ष द्या आता इकडे काय सांगतोय मी. आपल्या 4th चॅप्टर मध्ये आपण ऍप्लिकेशन्स बघतोय. 8085 इंटरफेसिंगचे ऍप्लिकेशन्स, बरोबर आहे. या ऍप्लिकेशन्स मध्ये आपण 2 वेगवेगळे आयसी स्टडी केल्या. कोणकोणत्या? एडीसी एनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर आणि डीएसी डिजिटल टू एनालॉग कन्व्हर्टर. त्याच्यामध्ये आपण काय काय बघितलं की या 2 आयसीची गरज काय असते बेसिकली, ठीक आहे. त्यांची इंटरफेसिंग डायग्राम बघितली आणि त्यांचे काही ऍप्लिकेशन्स बघितले, बरोबर आहे. एडीसीचे ऍप्लिकेशन्स बघितले की चॅनल टोटल 8 चॅनल्स असतात, बरोबर ना. एडीसी 0808 मध्ये टोटल 8 चॅनल्स आहेत. ह्या 8 चॅनल पैकी कोणत्या चॅनल मधून डेटा रीड करायचा आहे? आता म्हणतात सर तुम्ही तुमच्यापेक्षा सेफ डिस्टन्सवर आहे, ठीक आहे. कारण मला बोलता येत नाही, आवाज तिथल्या तिथं घुमतो, मला जास्त एनर्जी लावावं लागते असं, ठीक आहे. 8 अॅनालॉग इनपुट चॅनल असतात, चॅनल 0 टू चॅनल 7. कोणत्या अॅनालॉग इनपुटला सेन्सर कनेक्ट केलेला आहे आणि त्या पर्टिक्युलर सेन्सरनुसार आपण अॅनालॉग सॅम्पल कशी रीड करायचे, डिजिटल डेटा कसा मायक्रोप्रोसेसर रीड करतो, हे त्या रिलेटेड प्रोग्राम्स बघितले, ठीक आहे. त्यानंतर आपण डीएसी आयसी बघितली होती, बरोबर आहे. डीएसी मध्ये आपण काय केलं, त्याचं एकच ऍप्लिकेशन बघितलं, कोणतं? ऍज अ वेव्ह फॉर्म जनरेटर. मग आपण वेगवेगळ्या प्रकारच्या वेव्ह फॉर्म जनरेट केल्या. सॉटूथ वेव्ह, स्क्वेअर वेव्ह, रेक्टँग्युलर वेव्ह, त्यानंतर ट्रँग्युलर वेव्ह. ह्या वेव्ह जनरेशनसाठी आपण प्रोग्राम लिहिले, बरोबर आहे, ठीक आहे. आता बाकी काही राहिलेले ऍप्लिकेशन्स आहेत ते आज आपल्याला डिस्कस करायचे आहेत. त्यापैकी एक ऍप्लिकेशन आहे इंटरफेसिंग द 7 सेगमेंट डिस्प्ले. आता हा जो 7 सेगमेंट डिस्प्ले आहे, म्हणून सर आम्हाला ज्ञान दिले आणि आता हा 7 सेगमेंट डिस्प्ले तुम्ही मल्टिपल ऍप्लिकेशन मध्ये बघितलेला आहे. डिजिटल क्लॉक्स मध्ये, इव्हन तुम्ही जे कॅल्सी यूज करत असता ना, तर त्या कॅल्सी मध्ये सुद्धा डिजिट डिस्प्ले करण्यासाठी हा 7 सेगमेंट डिस्प्ले यूज केलेला आहे, ठीक आहे. तुम्ही कॅल्सीची स्क्रीन बघा, त्याचा अशा प्रकारे काहीतरी दिसतं बघा, नंबर्स असतात अशा प्रकारे. हा 7 सेगमेंट डिस्प्ले असतो. त्याला 7 सेगमेंट डिस्प्ले का म्हणतात? सी 1 2 3 4 5 6 7 टोटल किती सेगमेंट्स आहेत? 7 सेगमेंट्स आहेत. आता ह्या सेगमेंट्स म्हणजे काय असतात जनरली? दीज आर नथिंग बट द लाईट इमिटिंग डायोड्स. दीज आर नथिंग बट द लाईट इमिटिंग डायोड्स. नॉर्मल डायोड नाही, लाईट इमिटिंग डायोड, ओके. It has 2 terminals, anode and cathode. When it is turned on, it will light up. म्हणजे लाईट ऑन झाल्यानंतर हा लिट अप होतो, ठीक आहे, म्हणजे लाईट प्रोड्यूस करतो, ठीक आहे. तसे हे 8 एलईडीज असतात, सॉरी 7 एलईडीज आहेत. 1 2 3 4 5 6 आणि एक असतो, लक्षात घ्या, हा इथे असतो तो, ते डेसिमल वगैरे जर असेल ना ते रिप्रेझेंट करण्यासाठी असं. टोटली 8 असतात जनरली, पण हे मेन 7 सेगमेंट्स आहेत, त्याच्यामुळे याला 7 सेगमेंट डिस्प्ले म्हणतात. आता लक्षात घ्या, आपल्याला हे इंटरफेसिंग ऍप्लिकेशन बघायचं म्हणजे आपण हे कुठे कुठे वापरू शकतो? डिजिटल क्लॉक मध्ये. समजा आपल्याला काय करायचंय, काही न्यूमेरिकल व्हॅल्यूज दाखवायचे. समजा आता टेम्परेचर मेजर करत आहे. आता टेम्परेचर युजरला कसं दाखवणार मायक्रोप्रोसेसर, ठीक आहे. सेन्सर जे काही फिजिकल टेम्परेचर मध्ये व्हेरिएशन्स आहेत तो सेन्स करतोय. It is giving that value to it is producing the equivalent of voltage or current and it is giving it to the microprocessor. Microprocessor will produce it. Microprocessor will display on the display. Okay. डिस्प्ले करण्यासाठी काय करावं लागेल? अशा प्रकारे आपल्याला हे यूज करावं लागेल, बरोबर आहे. समजा आपण अशा प्रकारे करू शकतो, लक्षात घ्या. हे 2 7 सेगमेंट डिस्प्ले यूज केले. मग याच्यामध्ये आपण काय करू शकतो? मिनिमम 0 पासून मॅक्झिमम 99 पर्यंतचे डिजिट्स आपण याच्यामध्ये काय करू शकतो? रिप्रेझेंट करू शकतो, बरोबर आहे. हा पण 0 0 1 2 3 पासून 99 पर्यंतचे. म्हणजे आणि हा 7 सेगमेंट डिस्प्ले जो असतो तो फक्त न्यूमेरिकल व्हॅल्यूज नाही तर कॅरेक्टर सुद्धा रिप्रेझेंट करण्यासाठी यूज करतो आपण. आता सपोज 0 मला डिस्प्ले करायचा आहे. ऑन कोणते होतील? हा एक होईल ऑन, हे ऑन होतील, बरोबर आहे. मधला फक्त जो आहे तो ऑफ होईल, म्हणजे 0 रिप्रेझेंट करतोय तो, लक्षात येते. 1 रिप्रेझेंट करायचा आहे. 1 साठी फक्त हा आणि हा ऑन होईल, ठीक आहे. जे ऑफ असतील त्याला मी डॉटेडने दाखवतो, लक्षात येते. हे बाकीचे काय असतील? ऑफ असतील, लक्षात येते. अशा प्रकारे 1 हा डिजिट दाखवणार तो. 8 डिजिट दाखवायचं असेल तर काय करावं लागेल? ऑल शुड बी ऑन.
8 डिस्प्ले करण्यासाठी कॅरेक्टर सी रिप्रेझेंट करायचं आहे. कॅरेक्टर सी, बरोबर आहे. हे ऑफ असेल, हा एक ऑफ असेल आणि हा एक ऑफ असेल. अशा प्रकारे आपण काय करतो, हे कॅरेक्टर सी सुद्धा याच्यामध्ये रिप्रेझेंट करतो, बरोबर आहे. सो वी यूज 7 सेगमेंट डिस्प्ले टू रिप्रेझेंट न्यूमेरिकल व्हॅल्यूज ऍज वेल एज सम कॅरेक्टर्स. ओके, आता लक्षात घ्या, इकडे त्याचे मल्टिपल ऍप्लिकेशन्स आहेत. आता मला एक सांगा, हा इनपुट डिव्हाइस आहे का आउटपुट डिव्हाइस आहे? आउटपुट डिव्हाइस आहे, ठीक आहे. म्हणजे मायक्रो प्रोसेसर पासून डेटा इकडे पाठवला जाईल. लक्षात येते ना? हे कशासाठी विचारतो, इंटरफेसिंग डायग्राम मध्ये आपल्याला 8255 ला त्या पोर्ट्सला कॉन्फिगर करायचं आहे, ठीक आहे. आता लक्षात घ्या, हे डिस्प्ले कसं करायचं आहे, डिजिट ऍक्च्युअली ते बघितलं आपण आता, ठीक आहे. समजा आपल्याला क्लॉक इम्प्लिमेंट करायची आहे. क्लॉक मध्ये आवर, मिनिट आणि सेकंड्स, ठीक आहे. मग हे 2 डिस्प्ले येतील इथे, कारण 12 पर्यंत असते ना आपली क्लॉक जी असते ती 12 असते किंवा 24 आवर्स मध्ये, म्हणजे 2 डिजिट घ्यावं लागतील आपल्याला इथे, बरोबर आहे. अशा प्रकारे त्यानंतर मिनिट साठी सुद्धा सेम आणि सेकंड साठी सुद्धा सेम, म्हणजे अशा प्रकारे आपण क्लॉक सुद्धा इम्प्लिमेंट करू शकतो, डिजिटल क्लॉक. लक्षात येत आहे? हा, आता लक्ष द्या बघा, 7 सेगमेंट डिस्प्ले मध्ये, एलईडी 7 सेगमेंट डिस्प्ले मध्ये 2 कॉन्फिगरेशन्स आहेत. कोणकोणते? स्क्रीन दिसते का ऑनलाईन स्टुडंट्स? स्क्रीन दिसत आहे? स्क्रीनकडे लक्ष द्या. हे 2 कॉन्फिगरेशन असतात. एक असतो कॉमन एनोड आणि दुसरा असतो कॉमन कॅथोड. काय अर्थ याचा बघूया या डायग्राम मध्ये, ठीक आहे. हा 7 सेगमेंट डिस्प्ले दिसतोय, हे बघा, ए बी सी डी ई एफ आणि जी, सेंटरला जी आहे इथे मध्ये. टोटल किती सेगमेंट झाल्या? 7 सेगमेंट. आणि ही एक मी सांगितलं होतं डेसिमल पॉईंटचं एक असतं इथे. बघा, कॉमन एनोड आणि कॉमन कॅथोड, त्याच्यामध्ये काय डिफरन्स दिसतो तुम्हाला? आता हा लाईट इमिटिंग डायोड आहे, लक्षात येते? याचे 2 टर्मिनल्स असतात, एनोड आणि कॅथोड. मला सांगा, हा टर्मिनल कोणता आहे? एनोड आहे, बरोबर आहे. लक्षात घ्या, हा एनोड टर्मिनल आहे, राईट, आणि हा आहे कॅथोड टर्मिनल इकडे. लक्षात येते का? लक्षात येते का? हे बघा, व्यवस्थित ड्रॉ करता येत नाही इथे. हा टर्मिनल कोणता असतो? एनोड, बरोबर आहे ना. हा डायोडचा एनोड टर्मिनल आहे आणि हा कॅथोड टर्मिनल आहे, ठीक आहे. कॅथोडला सी ने किंवा के ने, दोन्ही हे रिप्रेझेंट करतो आपण, ठीक आहे. आणि हा लाईट इमिटिंग डायोड आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथे काय करावं लागतं, असा एक एरो मार्क दाखवा लागतो. नॉर्मल पीएन जंक्शन डायोड आणि लाईट इमिटिंग डायोड, एलईडी. लाईट इमिटिंग डायोड म्हणजे एलईडी सिंपली, ठीक आहे. तर हा एलईडी किंवा लाईट इमिटिंग डायोड आहे, लक्षात येते. आता असे टोटल आपल्याकडे किती सेगमेंट आहेत, म्हणजे किती डायोड्स आहेत? 7. हे बघा, ए बी सी डी ई एफ जी, आणि हा डेसिमल पॉइंटरचा एक आहे. तर ह्या सर्वांचा एनोड टर्मिनल जर कॉमन घेतलेला असेल तर त्याला कोणतं कॉन्फिगरेशन म्हणतात? कॉमन एनोड. आणि इथे बघा, हा कॅथोड टर्मिनल दिसतोय सर्वांचा, हा कॉमन घेतलेला आहे इथे, कॉमन केलेला म्हणजे शॉर्ट केलेला आहे, लक्षात येते. म्हणून हा कोणता कॉन्फिगरेशन आहे? कॉमन कॅथोड कॉन्फिगरेशन. हे 2 कॉन्फिगरेशन मध्ये असतात. आता जनरली आपण काय करतो लक्षात घ्या, तर कॉमन, बरं ठीक आहे, मला एक सांगा, ह्याला टर्न ऑन कसं करतात ह्या एलईडीला, मग तुम्हाला लक्षात येईल कॉन्फिगरेशन काय आहे. समजा हा डायोड आहे, हा डायोड ऑन कधी असेल? हा एनोड आहे इथे, कोणता पॉझिटिव्हला आणि कोणता निगेटिव्हला तेवढं सांगायचं मला. याला टर्न ऑन करण्यासाठी, हा एलईडी जरी घेतला मी इथे, याला टर्न ऑन करण्यासाठी कुठे पॉझिटिव्हला कनेक्ट करावं लागेल आणि कुठे निगेटिव्हला कनेक्ट करावं लागेल? एनोड शुड बी कनेक्टेड टू पॉझिटिव्ह, म्हणजे इथे हाई इनपुट द्यावं लागेल आणि ते मला लो इनपुट द्यावं लागेल, म्हणजे 0, तरच हा काय होईल? टर्न ऑन होईल. लक्षात येते का? डीसी सप्लाय कनेक्ट केला, आपण जनरली असा स्टडी करतो बघा, हे डीसी, बरोबर आहे ना. डीसीचा निगेटिव्ह कुठे कनेक्ट करायचा? कॅथोडला. पॉझिटिव्ह कनेक्ट करायचा कुठे? एनोडला. म्हणजे कोणतं कॉम्प्लिकेशन आहे? रिव्हर्स बायस का फॉरवर्ड बायस? फॉरवर्ड बायस, म्हणजे हे असतं फॉरवर्ड बायस मध्ये, एफबी. फॉरवर्ड बायस मध्ये कोणताही डायोड किंवा लाईट इमिटिंग डायोड वगैरे जे काय असतात ते टर्न ऑन होतं. तसंच इथं लॉजिक आहे, लक्षात घ्या. समजा मी कॉमन एनोड कॉन्फिगरेशनचा 7 सेगमेंट एलईडी डिस्प्ले जर समजा कन्सिडर केला, मला काय करावं लागेल, इथं एनोडला कोणता इनपुट द्यावा लागेल? 1, लॉजिक हाई द्यावं लागेल. आणि जो एलईडी मला ऑन करायचा आहे, समजा मला ई ऑन करायचा आहे, फक्त ई ला मी काय करेल? लॉजिक 0 प्रोव्हाइड करेल. बाकीच्यांना लॉजिक 1 1 1 असेल, समजा इथे 1 असेल, इथे 1 असेल, हा 1 1, हा पण 1 आहे, हा पण 1 आहे, लक्षात येत आहे. यामधला कोणता ऑन होईल? फक्त ई हा ऑन होईल, म्हणजे हा फक्त एवढाच ऑन होईल, लक्षात येते. सपोज
समजा आता मला इथं काय करायचंय, लक्षात घ्या इकडे, नीट लक्षात घ्या, हे कॉमन एनोड साठी सांगतोय. समजा मला इथे 1 हा डिजिट डिस्प्ले करायचा आहे. 1 साठी बी ऑन करायला पाहिजे आणि सी एक ऑन करायचा आहे, बरोबर आहे. बी ला आणि सी ला ऑन करायचंय, म्हणजे इथं बी ला मला 0 लॉजिक द्यावं लागेल, सी ला सुद्धा लॉजिक 0 द्यावं लागेल, आणि बाकीचे कसे असतील 1 असतील, लॉजिक 1 असतील. लक्षात येते. मग ही जी 8 बिट बायनरी व्हॅल्यू आहे, ते 8 बिट बायनरी व्हॅल्यू भेटली का बघा, 1001 आणि 1111. ठीक आहे, ही एक आहे इथे. समजा इथे एक 0 घेतलं, समजा इथे 1 घ्यावं लागेल ना मला. हा ठीक आहे, म्हणजे ही जर मी एक 8 बिट बायनरी व्हॅल्यू जर ऍज अ इनपुट दिली एलईडी डिस्प्लेच्या ड्रायव्हरला, तर 1 हा डिजिट डिस्प्ले होईल, बरोबर आहे. तसंच मला समजा 8 डिजिट डिस्प्ले करायचं आहे, काय करावं लागेल, एनोडला 1 आणि ह्या सर्वांना 0 इनपुट द्यावं लागेल. आलं लक्षात. हा सेम वे तुम्ही हे बाकीचे डिजिट सुद्धा इथे डिस्प्ले करू शकता. समजा कॉमन कॅथोड मध्ये आहे, कॉमन कॅथोड मध्ये ह्या कॅथोडला मला काय करावं लागेल, लॉजिक 0 ला कनेक्ट करावं लागेल, आणि जो एलईडी ऑन करायचा आहे फक्त त्या एलईडी ला काय करावं लागेल, लॉजिक 1 ला कनेक्ट करावं लागेल, बाकीचे कसे असतील 0 असतील. हे लक्षात येते का बघा, हे लक्षात आलं का, कसं ऑन करायचं इंडिव्हिज्युअल एलईडीला, किंवा एखादा न्यूमेरिकल व्हॅल्यू वगैरे कशी डिस्प्ले करायची, लक्षात आलं का. हा आता लक्षात घ्या, ह्या दोन्ही कॉन्फिगरेशन पैकी आपण कॉमन एनोड कॉन्फिगरेशन युज करतो जास्ती करून. हा कॉमन, कारण याच्यामध्ये पुल अप रेजिस्टरची गरज नाहीये. इथे पुल अप रेजिस्टरची काय गरज आहे माहिती का, लक्षात घ्या, इथं आपण लॉजिक 1 ला कनेक्ट करतोय सप्लायला, म्हणजे इथे आपल्याला काय होतंय, करंट लिमिटिंग रेजिस्टर कनेक्ट करावं लागतात असे. हे टोटल किती सेगमेंट आहेत, 7 आणि 1 डीपी वाली 8, असे टोटल 8 पुल अप रेजिस्टर्स वाढ लागतात त्याच्यामध्ये. कारण इथं आपण हायला कनेक्ट करतोय ना, 1 म्हणजे काय 5 व्होल्टला कनेक्ट करतोय, लॉजिक 1 म्हणजे काय 5 व्होल्टला कनेक्ट करतोय, बरोबर आहे. आणि इथं किती आहे 0, आणि ह्या एलईडीचा इंटरनल रेजिस्टन्स कमी असतो. जर हाय करंट त्यामधून फ्लो झाला बघा, 5 व्होल्ट जर कनेक्ट केला त्याच्या अक्रॉस हाय करंट फ्लो होईल आणि तो एलईडीला डॅमेज करू शकतो, बरोबर ना. मग ते डॅमेज होऊ नये त्यासाठी आपल्याला इथं काय करावं लागतं, करंट लिमिटिंग रेजिस्टर किंवा पुल अप रेजिस्टर्स अशा प्रकारे कनेक्ट करावं लागतात. याच्यामध्ये टोटल किती होतात, 8 असे पुल अप रेजिस्टर आपल्याला युज करावे लागतील या कॉन्फिगरेशन मध्ये. आणि तेच इथे बघा, इथे ह्याला फक्त काय करायचंय, +5 ला कनेक्ट करायचंय, बरोबर आहे. आणि एकच रेजिस्टर इथे कनेक्ट करा ना, अलग लक्षात, एकच रेजिस्टर इथे कनेक्ट करा. 8 रेजिस्टरची गरज आहे का, ह्याला फक्त काय करायचं, ग्राउंडला कनेक्ट करायचं, झालं संपलं. म्हणजे पुल अप रेजिस्टरची रिक्वायरमेंट कमी कशामध्ये आहे, कॉमन एनोड कॉन्फिगरेशन मध्ये. लक्षात येते. म्हणून जनरली कॉमन एनोड कॉन्फिगरेशनचे 7 सेगमेंट डिस्प्ले प्रेफर केले जातात. लक्षात येते त्याच्या मागचं रिझन काय आहे, आणि याच्यामध्ये दिलं नाहीये ते, बट मला माहिती होतं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. लक्षात आलं का, फक्त इथे एकच पुल अप रेजिस्टरची गरज आहे इथे, बाकी इथं लॉजिक 0 ला कनेक्ट करतोय म्हणजे ग्राउंडला कनेक्ट करतोय आपण. लक्षात येते ना. हा झाला 7 सेगमेंट एलईडीचे काही बेसिक्स आपण बघितले. आता लक्षात घ्या इकडे, सुद्धा इथे एलईडी कनेक्ट केलेलीच आहे, ठीक आहे, करंट लिमिटिंग रेजिस्टर कनेक्ट केलेलीच आहे तिथे, पण रिक्वायरमेंट नसते. तुम्ही इथे एक जर कनेक्ट केला तर मग बाकीची तिकडे गरज नाही तिकडे कनेक्ट करायची. लक्षात येते का, हेही करू शकता, हे आवश्यकता नाहीये मग कनेक्ट करण्याची इथे कॉमन एनोड मध्ये. आता एक लक्षात घ्या इकडे, आता इथे एक ड्रायव्हर आयसीची गरज असते, ड्रायव्हर आयसीची गरज किंवा डिकोडर आयसीची गरज असते याच्यामध्ये, ठीक आहे. यामध्ये 2 डिकोडर आयसीज आहेत, कोणकोणत्या, 7447 आणि 7448. 7447 जी आहे ती कॉमन एनोड कॉन्फिगरेशन साठी युज केली जाते. ही आयसी रेडीमेड आयसी असतात, डायरेक्ट आपण एलईडीला कनेक्ट करू शकत नाही. ह्या आपल्याला एक ड्रायव्हर आयसीची गरज असेल, त्याच ह्या ड्रायव्हर आयसीज आहेत. आणि 7448 ही कॉमन कॅथोड कॉन्फिगरेशन साठी अवेलेबल असलेली ड्रायव्हर आयसी आहे, ठीक आहे. आता बघा, हे अशा प्रकारे हे ऍक्च्युअल कनेक्शन केले जातं. हे त्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू आहे 150 किलो ओम. हे कशासाठी रेजिस्टर युज केले जातात, इन ऑर्डर टू लिमिट द करंट, ठीक आहे. कारण इकडे सप्लाय 5 व्होल्ट आहे, लॉजिक 0 ला कनेक्ट केलं. यामध्ये ह्या एलईडी मधून सेगमेंट म्हणजे काय आहे, ह्या एलईडीज आहेत. एलईडी मधून जर हाय करंट फ्लो झाला तर ते एलईडी डॅमेज होतील. ते डॅमेज पासून प्रोटेक्शन करण्यासाठी हे रेजिस्टन्स कनेक्ट केलेले असतात. आणि इथे कोणती व्हॅल्यू घेतलेली, 150 किलो ओमची, ठीक आहे. आता बघा याची इंटरफेसिंग डायग्राम कशी असते. आता हा आउटपुट डिव्हाइस आहे का इनपुट डिव्हाइस आहे, आउटपुट डिव्हाइस म्हणजे डेटा, मायक्रोप्रोसेसर डेटा कुठे ट्रान्समिट करणार आहे, एलईडी डिस्प्लेला, बरोबर ना. म्हणजे ह्या ड्रायव्हर आयसीला सेंड करणार. ड्रायव्हर आयसीच्या थ्रू ते फक्त ऑन किंवा ऑफ करण्याचं काम. ड्रायव्हर आयसी सिम्पली काय करते, त्या
एलईडीला ऑन किंवा ऑफ करण्याचं काम करते सिम्पली. आलं लक्षात? ही जी आयसी आहे या इंडिव्हिज्युअल एलईडीला ऑन किंवा ऑफ करण्याचं काम करते. ठीक आहे. आता कोणत्या एलईडीला ऑन करायचं कोणत्या एलईडीला ऑफ करायचं ते आपण एका हेक्स कोडच्या थ्रू इनपुट देतो. बरोबर आहे. त्यासाठी पोर्ट ए ला आपण काय केलेलं आहे ऍज अ आउटपुट पोर्ट म्हणून कॉन्फिगर केलेलं आहे. लक्षात येते? इथे हे टू डिजिट साठी दिलेले म्हणजे इथे आपण 00 पासून 99 पर्यंतचे 2 डिजिट आपण याच्यामध्ये डिस्प्ले करू शकतो. लक्षात आलं? एका 7 सेगमेंट डिस्प्लेसाठी पण प्रोग्राम लिहिला जातो किंवा 2 7 सेगमेंट डिस्प्लेसाठी सुद्धा आपण प्रोग्राम लिहू शकतो. इथे 2 एलईडीज यूज केलेले आहेत 7 सेगमेंट डिस्प्ले. म्हणजे मिनिमम व्हॅल्यू काय असेल 00. मॅक्सिमम किती व्हॅल्यू आपण न्यूमेरिकल व्हॅल्यू याच्यामध्ये डिस्प्ले करू शकतो 99. आलं लक्षात? हे त्याचे ऍप्लिकेशन आहे हा प्रोग्राम. एक सिंगल सेगमेंट साठी सुद्धा आपण घेऊ शकतो, काही अडचण नाही. बघा इकडे आपल्याला काय करावं लागेल 8255 ही एक पोर्ट आयसी आहे. ह्या पोर्ट आयसीला ही ड्रायव्हर आयसी कनेक्ट करावी लागेल आणि या पोर्टला आपल्याला ऍज अ इनपुट का आउटपुट पोर्ट कॉन्फिगर करावं लागेल आउटपुट पोर्ट. व्हाय? बिकॉज this 7 segment display is a output device. Microprocessor will send a hex value to this driver IC through port A of 8255. ही पोर्ट आयसी आहे. त्याच्यात ह्या पोर्टच्या थ्रू तो तिकडे न्यूमेरिकल व्हॅल्यू सेंड करत असतो. आलं लक्षात? खूप सिंपल कॉन्फिगरेशन आहे. 8255 आणि 8085 हे कॉन्फिगरेशन तर आपण डिटेलमध्ये बघितलेलंच आहे ऑलरेडी. नवीन काय आहे याच्यामध्ये? पोर्ट आयसी आहे आणि हे डिस्प्ले आहे, एवढंच आहे. तर याला 4 इनपुट्स आहेत. तर हे 4 इनपुटसाठी ह्या 4 पिन्स आपल्याला इथे कॉन्फिगर करायचे. ठीक आहे. दुसरा एलईडी आहे त्यासाठी ह्या राहिलेल्या 4 पिन्स PA4 पासून PA7 पर्यंत. आलं लक्षात? आता नेक्स्ट पुढे बघा. हा रिक्वायरमेंट काय असेल आपल्याला सर्वात अगोदर आता याचा प्रोग्राम करायचा आहे सपोज आपल्याला. ठीक आहे. प्रोग्राम करायचा आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला काय करावं लागेल 8255 ला इनिशियलाइज करावं लागेल. इनिशियलाइज कसं करायचंय? कोणत्या मोडमध्ये? मोड 0, मोड 1, मोड 2. सिंपल आयओ मोड म्हणजे मोड 0 मध्ये कॉन्फिगर करावं लागेल. बरोबर आहे. कारण त्या मोडमध्ये आपण ह्या पोर्ट एला आउटपुट पोर्ट कॉन्फिगर करू शकतो. त्यानंतर पोर्ट बी आणि पोर्ट सी डोंट केअर मध्ये जातात कारण तिथे कुठेही कनेक्शन यूज केलेले आहेत. मग पोर्ट एला काय म्हणून कॉन्फिगर करायचं? इनपुट का आउटपुट पोर्ट? आउटपुट पोर्ट. त्यासाठी आपल्याला हेक्स कोड लिहावा लागेल आणि सगळ्यात अगोदर तो हेक्स कोड कुठे पाठवा लागतो 8255 च्या CWR ला, कंट्रोल वर्ड रजिस्टरला, जेणेकरून की याला आपण कॉन्फिगर करतो किंवा इनिशिएट करतो. आणि त्यानंतर जे काही डेटा आहे तो फक्त पोर्ट एला पाठवायचा आहे. एवढा सिंपल प्रोग्राम आहे. बघा इकडे आता रिक्वायरमेंट काय आहे? पोर्ट ए ऍज अ आउटपुट पोर्ट. इथं पोर्ट बी आणि पोर्ट सी ला सुद्धा केलेलं आहे पण ते काही कंपल्सरी नाहीये. लक्षात येतं ना? कोणता मोड सिलेक्ट केलेला आहे? मोड 0. मोड 0 म्हणजे सिंपल इनपुट आउटपुट पोर्ट. त्यासाठी कोणता कोड आला? यावरच्या रिक्वायरमेंटसाठी कोणती व्हॅल्यू आली आहे CWR ची? कंट्रोल वर्ड रजिस्टरची ATH. ही व्हॅल्यू कुठे पाठवायची? कंट्रोल वर्ड रजिस्टरला. ठीक आहे. आता बघा हा प्रोग्राम काय आहे एक्झॅक्टली. बघा इकडे टू डिस्प्ले 2 डिजिट्स ऑन 7 सेगमेंट डिस्प्ले. ऍक्च्युली याच्यामध्ये काय केलं लक्षात घ्या. हा एक मेमरी लोकेशन इथे दिसतोय का 4500. या मेमरी लोकेशनवर एक हेक्स व्हॅल्यू स्टोअर आहे. ठीक आहे. याच्यावर काहीतरी व्हॅल्यू स्टोअर आहे. ही व्हॅल्यू आपल्याला डिस्प्ले करायची आहे सिम्पली. यासाठी प्रोग्राम आहे. तुम्हाला जर वाटलं असेल मला 2 व्हॅल्यू डिस्प्ले करायची 3 व्हॅल्यू डिस्प्ले करायची तर तुम्ही काय करा हे 2 इन्स्ट्रक्शन घेऊ नका. डायरेक्टली काय करायचं MVIA अॅक्युम्युलेटर मध्ये ती व्हॅल्यू लोड करायची आणि पोर्ट एला पाठवायची. दॅट्स इट. आता समजा आता ह्या प्रोग्रामपेक्षा थोडंसं सिंपल करूयात आपण. जे आता इथं बघितलं त्यानुसार थोडंसं समजून घेऊ आपण. ठीक आहे. बघा इकडे लक्षात द्या. नंतर या प्रोग्रामकडे येऊयात आपण. ह्या कॉन्फिगरेशन कडे बघा. सपोज आपल्याकडे कॉमन एनोड कॉन्फिगरेशनचा एलईडी आहे 7 सेगमेंट डिस्प्ले आहे. ठीक आहे. बघा इकडे खूप सिंपल प्रोग्राम आहे. एक सिंगल 7 सेगमेंट डिस्प्ले मी कन्सिडर करत आहे. हे कोणतं आहे? A, B सेगमेंट, C सेगमेंट, D, E, F आणि G सेगमेंट आहे. आलं लक्षात? आता मला काय करायचंय प्रोग्राम काय लक्षात घ्या. राईट ए प्रोग्राम टू डिस्प्ले लेट्स टेक 6 ऑन 7 सेगमेंट डिस्प्ले. ऑन 7 सेगमेंट डिस्प्ले हा छोटासा प्रोग्राम आहे. लक्षात येते? हा छोटासा प्रोग्राम आहे. तर मला इथे सांगा कोणती हेक्स व्हॅल्यू घ्यावी लागेल आपल्याला? व्हॅल्यू कोणती घ्यावी लागेल सांगा. 100100च्या फॉर्म मध्ये सांगा मला. 6 म्हणजे कोणतं येतं? हा एक ऑन राहील, हा एक ऑन राहील, हा एक होईल आणि म्हणजे हे सगळे ऑफ, फक्त बी ऑफ राहील. बाकी हे सगळे ऑन राहतील. म्हणजे अशा प्रकारे 6 न्यूमेरिकल डिजिट डिस्प्ले केले जाईल. ठीक आहे. मग आपल्याकडे कोणतं कॉमन कॉन्फिगरेशन आहे? कॉमन एनोड.
हा, मग सांगा यासाठी कॉमन एनोड आहे, मग यासाठी सांगा. कोणती व्हॅल्यू येते हेक्स मध्ये सांगा ना ती व्हॅल्यू. बघा तिथे डायग्राम आहे, तिथे बोर्डवर डायग्राम आहे. फक्त बी ला काय येईल 0, बरोबर आहे ना. म्हणजे 1 0 कॉमन एनोड आहे ना, ग्राउंडला कनेक्ट करावं लागेल ना इकडे, बरोबर ना. जो ऑन करायचा त्याला ग्राउंडला कनेक्ट करावं लागेल. मग 1 0 1 1 बरोबर आहे का. हे बघा 1 0 1 1 हे असं आहे का, इकडे बघा लक्ष द्या. हे बघा इकडे बघा A B C D E F G आणि हा डेसिमल पॉइंट. नीट लक्ष द्या इकडे. कॉमन एनोड कन्सिडर केलंय मी. जो एलईडी ऑन करायचा फक्त त्याला काय करावं लागेल 0 ला कनेक्ट करायचं, जो ऑन करायचा आहे. ठीक आहे, इथं ऑन करायचं ऑफ करायचं बी ला. बी ला काय करायचं ऑन करायचं ऑफ करायचं. ऑफ करायचं म्हणजे फक्त हा 1 राहिला आहे, बाकी सर्व 0 राहतील. ही एक काहीतरी हेक्स व्हॅल्यू येईल का. हा, ही एक हेक्स व्हॅल्यू आहे ना. हा, लक्षात घ्या आता इकडे. सगळ्यात अगोदर आपल्याला काय करावं लागेल, आता ही हेक्स व्हॅल्यू आपल्याला डिस्प्ले करायची आहे 6. त्यासाठी हेक्स कोड काय आला. हा तो हेक्स कोड आलेला आहे. ठीक आहे, आपण काय करणार सगळ्यात अगोदर आपल्याला 8255 ला इनिशिएट करावं लागेल. त्यासाठी प्रोग्राम काय येईल MVI A, ATH. कॅल्क्युलेटर मध्ये ATH ही व्हॅल्यू लोड केली. ATH कशासाठी, ATH कशासाठी पोर्ट ए ला आउटपुट पोर्ट म्हणून कॉन्फिगर करण्यासाठी. हा, ही व्हॅल्यू कुठे पाठवावी लागेल कंट्रोल वर्ड रजिस्टरला. आउट CWR कंट्रोल वर्ड रजिस्टरला पाठवावी लागेल. त्यानंतर ही व्हॅल्यू लोड करायची आपल्याला. लक्ष द्या इकडे काय करावं लागेल. किंवा आपण असंही करू शकतो, लक्षात घ्या DA टाईप सुद्धा करू शकतो आपण, डेसिमल ऍडजस्ट अक्युमुलेटरचा. म्हणजे कसं बघा इकडे, समजा आपल्याला 6 व्हॅल्यू, एक सेकंड लक्षात घ्या कारण ही आपण तिथे ड्रायव्हर आयसी कनेक्ट केलेली आहे ना. समजा मला 6 व्हॅल्यू डिस्प्ले करायची आहे, फक्त 6 ही व्हॅल्यू. एक सेकंड 2 डिजिट्स आपण वेट कारण जसं त्या नोट्स मध्ये दिले त्यानुसार घेतो. त्याच्यामध्ये भरपूर काही व्हरायटीज आहेत. बुक्स मध्ये तुम्ही जर बुक्स बघितलं तर त्या बुक्स नुसार चेंजेस होतात. त्याच्यामध्ये 2 डिस्प्ले घेतले, तिथे 0 करावं लागेल आपल्याला. लक्षात येते का. आपण ज्या नोट्स मध्ये दिले त्यानुसार सांगतो मी, ठीक आहे, म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. आणि 6 साठी हे एलईडी आलं लक्षात. हा, आता लक्षात घ्या 06 ही डेसिमल व्हॅल्यू आहे. याच्यासाठी हेक्स व्हॅल्यू काय 06 साठी हेक्स व्हॅल्यू काय डेसिमल मध्ये हेक्स व्हॅल्यू काय 06च येईल. 0 to 9 पर्यंत सेमच आहेत ना, ज्या डेसिमल मध्ये आहेत त्याच हेक्स मध्ये आहेत. जर समजा इथे वेगळी व्हॅल्यू आली असती, समजा इथं 26 आलं असतं, तर मग त्यासाठी ही हेक्स व्हॅल्यू बदलली असती. आलं लक्षात. समजा आता मी एक काम करतो छोटंसं, त्यानुसार जे त्याच्यात जसं दिलं ना तसं करतो. इथं आपण काय करूयात 26 ही व्हॅल्यू डिस्प्ले करूयात त्या 2 7 सेगमेंट डिस्प्ले मध्ये. मग इथे लक्षात घ्या थोडंसं चेंजेस करतो. लक्षात घ्या त्या नोट्स नुसार आपल्याला काय करावं लागेल, अशा प्रकारे येईल का. लक्षात घ्या बरोबर आहे का. 2 साठी हे एलईडीज ऑन करावे लागतील. ठीक आहे, मग 26 ही डेसिमल मध्ये आपल्याला डिस्प्ले करायची आहे. त्यासाठी हेक्स कोड काय येतो बघा. हेक्स कोड काय येतो 26 साठी. हेक्स कोड काय येतो 26 साठी. हेक्स कोड काय येतो 26 साठी. हेक्स कोड काय येतो बघा, कॅल्सीवर कॅल्क्युलेट करून सांगा लवकर मला. व्हॅल्यू असेल समजा मी हा मेमरी लोकेशन घेतला E200H आणि म्हटलं या आपल्याला डिस्प्ले करायचा आहे. आणि सपोज याच्यामध्ये जो डेटा स्टोअर आहे तो सुद्धा कोणत्या फॉर्म मध्ये असेल हेक्स व्हॅल्यू मध्येच असेल. लक्षात येते का. म्हणजे हा डेटा हेक्स बघा इकडे आउट टू पोर्ट ए जी काय व्हॅल्यू आली आहे ती कुठे पाठवायची आपल्याला पोर्ट ए ला पाठवायची. पहिल्यांदा काय केलं इनिशियलायझेशन केलेलं आहे पोर्ट ए ला, सॉरी CWR ला ATH ही व्हॅल्यू लोड केली. त्यानंतर इथे प्रोग्राम काय आहे
तर 4500H या मेमरी लोकेशनवर स्टोअर असलेला डेटा आपल्याला डिस्प्ले करायचा. त्यासाठी पहिल्यांदा तो डेटा कशामध्ये घेतला आपण? अॅक्युम्युलेटरमध्ये. अॅक्युम्युलेटरमध्ये घेतल्यानंतर DAA इन्स्ट्रक्शन घेतला. कशासाठी? कारण हेक्स व्हॅल्यू आहे त्याच्या BCD व्हॅल्यूज भेटण्यासाठी. आणि नंतर तो कुठं पाठवला? पोर्ट ए ला पाठवला. पोर्ट ए ला पाठवण्याचं कारण काय आहे? वाय पोर्ट इज कॉन्फिगर्ड ॲज आउटपुट पोर्ट अँड इट इज कनेक्टेड टू द ड्रायव्हर IC ऑफ 7 सेगमेंट LED डिस्प्ले. आलं लक्षात? त्याचऐवजी मी बोर्डवर काय केलं बघा, LDA इन्स्ट्रक्शनच्या ऐवजी काय घेतलेलं आहे? हा इन्स्ट्रक्शन सुद्धा काय करतो? मेमरीवरचा डेटा अॅक्युम्युलेटरमध्ये कॉपी करतो आणि तिथे आपण काय केलेलं आहे? डायरेक्टली अॅक्युम्युलेटरमध्ये कॉपी केलेलं आहे. आपल्या रिक्वायरमेंटनुसार आपला हा प्रोग्राम बदलतो. आलं लक्षात? आणि सगळ्यात शेवटी इन्स्ट्रक्शन कोणतं द्यावं लागेल आपल्याला? हॉल्ट इन्स्ट्रक्शन. खूप सिंपल आहे. जी न्यूमेरिकल व्हॅल्यू डिस्प्ले करायची ती डायरेक्टली कुठे पाठवायची? पोर्ट ए ला. दॅट्स इट. काय याच्यामध्ये हँडशेकिंग सिग्नल वगैरे तसलं काही नसतं, कारण फक्त याच्यामध्ये ऑन आणि ऑफ करायचे LEDsला. फक्त 0 1 1 0च्या सिक्वेन्समध्ये ती न्यूमेरिकल व्हॅल्यू कुठे पाठवायची? पोर्ट ए ला पाठवायची. दॅट्स इट. त्यानुसार हे ऑन किंवा ऑफ होईल. ठीक आहे. हा एक ऍप्लिकेशन आहे. आता त्यांनी एक ऍप्लिकेशन काय दिलेलं? डिजिटल क्लॉकचा. आता हे डिजिटल क्लॉक तुम्हाला एक्झाम मध्ये विचारणार नाही. तुम्हाला हार्डली विचारलं तर काय विचारतील? 7 सेगमेंट इंटरफेसिंग एवढंच विचारतील तुम्हाला. आलं लक्षात? हा, इथं बघा त्यांनी काय ऍप्लिकेशन केलेलं आहे? आवर, मिनिट आणि सेकंड एक डिजिटल क्लॉक त्यांनी इम्प्लिमेंट केलेली आहे. या डिजिटल क्लॉक मध्ये एक रिक्वायरमेंट काय आहे? तर डिलेची. लक्षात येते का? इथं एकने इन्क्रीमेंट होण्यासाठी 1 सेकंडचा डिले जनरेट करावा लागेल आपल्याला. आपण जे बोर्डवर ऍप्लिकेशन घेतलं होतं त्याच्यामध्ये फक्त एक न्यूमेरिकल व्हॅल्यू, कॉन्स्टंट व्हॅल्यू आपल्याला दिसते. इथे मात्र डिजिटल क्लॉक जर घेतलं ना, इथे एक ऍडिशनल प्रोग्राम लिहावा लागेल तुम्हाला, तो म्हणजे डिलेसाठी. लक्षात येते का? 1 सेकंडचा एक डिले असेल. 1 सेकंदाने ही एक इन्क्रीमेंट होईल. त्यानंतर ही इन्क्रीमेंट रोल ओव्हर होईल. त्यानंतर पुन्हा 0 ला. हे रोल ओव्हर झाल्यानंतर हा मिनिट हँड जो आहे तो 1 ने इन्क्रीमेंट होईल. मग हा पुन्हा रोल ओव्हर झाल्यानंतर पुन्हा हा 1 ने इन्क्रीमेंट होईल. त्याला करावं गेला अप टू 12 किंवा अप टू 24. हे प्रोग्रामनुसार व्हेरिएशन येतं. तर हा प्रोग्राम जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही इम्प्लिमेंट करायचा म्हणून किंवा स्टडी म्हणून तुम्ही करू शकता, पण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू हा आवश्यकता नाहीये. ठीक आहे. हे इथे दिलेलं बघा, हे मिनिट्स पहिल्यांदा सेकंडसाठी मी सांगितलं ना. नंतर हे रोल ओव्हर झालं का? हो. रोल ओव्हर झाल्यानंतर हे मिनिटकडे आल्यानंतर पुन्हा आवरकडे. ठीक आहे. हे 1 ने इन्क्रीमेंट होणार आवर मध्ये, मिनिटमध्ये 1 ने इन्क्रीमेंट होणार. इथे सेकंड मध्ये दाखवलेली इन्क्रीमेंट प्रत्येक वेळेस. इथे एक लॉजिक द्यावं लागेल, वेदर इट हॅज बीन कम्प्लिटेड 60 increments or not. If yes, then increment minute. If no, go back and increment the second after some particular delay. Okay. हा असा तो प्रोग्राम दिलेला आहे. हा एवढा प्रोग्राम आहे तो. हा डिले साठी आहे, सेकंड साठी. त्यानंतर दुसरं एक ऍप्लिकेशन आहे स्टेपर मोटार कंट्रोल. हे कम्प्लीट करूयात आपण. इथे शेवटी कोणता इन्स्ट्रक्शन राहिला आपला? आउट ए आणि त्यानंतर हॉल्ट. आउट ए आणि हॉल्ट. स्टेपर मोटार कंट्रोल बघूयात आपण. कोणता इन्स्ट्रक्शन राहिला इथे? बघितलं, लक्षात आलं तुम्हाला काय डिफरन्स आहे? इथं मेमरीमध्ये स्टोअर करायचा आहे म्हणून इथं कोणता इन्स्ट्रक्शन घेतला होता? LDA आणि तो मेमरी लोकेशन स्पेसिफाय केला होता. इथं हा इन्स्ट्रक्शन घेतला. आता काय करावं लागेल? ऍक्युम्युलेटर मध्ये तो डेटा लोड झालेला आहे. काय करावं लागेल? आउट, इथं आपल्याला पोर्ट ए चा ऍड्रेस आणि त्यानंतर हॉल्ट, जे काही न्यूमेरिकल व्हॅल्यू आहे ती डिस्प्ले करेल. ओके. आता नेक्स्ट पुढे आहे स्टेपर मोटार कंट्रोल. काय झालं? लिहिलंय का? नेक्स्ट पुढे आहे स्टेपर मोटार कंट्रोल. लक्षात घ्या, स्टेपर मोटर कंट्रोल. स्टेपर मोटरचे बेसिक्स माहित आहेत? स्टेपर मोटरचे बेसिक्स माहित आहेत का? स्टेपर मोटर इज अ DC motor, but the difference is that the movement of the rotor is in steps. स्टेप्स मध्ये रोटरची मुवमेंट असते याच्यामध्ये. ठीक आहे. आता लक्षात घ्या, ह्या स्टेपर मोटरला इनपुट काय असतं? पल्सेस. ठीक आहे. आउटपुट काय असतं? movement of the rotor in steps. That is what the output of stepper motor. पल्सेस असते, पल्सेस असतात, डिजिटल पल्सेस. आता लक्षात घ्या,
ठीक आहे, हे नंतर बघू प्रोग्राम आपण, त्याचे काही पहिल्यांदा बेसिक्स वगैरे आपण डिस्कस करूया. त्याच्यामध्ये स्टेप साईज काय असते वगैरे ते डिस्कस करूया. आता लक्षात घ्या इकडे, ऍप्लिकेशन इझी आहेत. आता कन्स्ट्रक्शन मध्ये माहिती आहे का ते स्टेपर मोटरचं, हाफ स्टेप कॉम्प्लिकेशन असतात. बघा इकडे, स्टेपर मोटरमध्ये एक variable असतो, तसंच याच्यामध्ये रोटर असतो. जो रोटर असतो ना तो परमनंट मॅग्नेट असतो. ठीक आहे, आणि जे स्टेट असतात त्या वाइंडिंग असतात, त्या एक्साइट वाइंडिंग असतात त्या. ठीक आहे, सपोज हे चार पोल्स आहेत तिथे हे. ठीक आहे, आणि यामध्ये हा रोटर आहे. हे 4 पोल्स, ते रोटेशन कसं होतं, स्टेप साईज वगैरे हे काही बेसिक्स कव्हर करणार आहे मी, बाकी काही नाही. ठीक आहे, हा ए बार, बी आणि हे बी बार किंवा बी डे. लक्षात घ्या, टोटल किती फेजेस आहेत? 4. ए बी ए डॅश बी आणि बी डॅश 4 फेजेस आहेत. रोटर इज मेड ऑफ परमनंट मॅग्नेट अँड दिस इज द एक्साइटेशन सप्लाय असतो. त्याच्यामध्ये काय केलं असतं लक्षात घ्या, हा जो रोटर आहे तो रोटर स्टेप टोटल एक सर्कल असतो 360 डिग्रीचा. टोटल जर 200 स्टेप्स असतील तर एका स्टेपचा अँगल किती येईल? 1.8 डिग्री. याचा अर्थ काय? जेव्हा हा एका स्टेपने रोटेट होईल त्यावेळेस किती अँगल कव्हर करेल? 1.8 डिग्रीज. म्हणजे एवढा मिनिमम अँगल साठी सुद्धा स्टेपर मोटर अवेलेबल असतात. इव्हन हे तर झालं फुल सायकल साठी. हाफ सायकल मध्ये 0.9 डिग्री एवढा अँगल सुद्धा त्याने कव्हर करतो एका स्टेप मध्ये. ठीक आहे, आता लक्षात घ्या, आपल्याला काय करायचंय, या मोटरला रोटेट करायचं आहे स्टेप्स मध्ये. आपल्याला काय करावं लागेल, एक पर्टिक्युलर कोड लिहावा लागतो त्याच्यामध्ये. तो कोड कसा असतो लक्षात घ्या. आता सपोज मी या वाइंडिंगला ऑन केलेलं आहे, ठीक आहे, आणि या
इथे ऑफ केलेलं आहे. लक्षात घ्या आता कसं होईल याच्यामध्ये. ही ऑन आहे आणि ही ऑफ आहे. कोड कसा येतो याच्यामध्ये लक्षात घ्या. हा कोड कसा जनरेट झालेला आहे. ए डॅश बी आणि बी डॅश हा काही 1 तेच 1 0 1 आणि 0 असं असेल. म्हणजे ह्या दोन वाइंडिंग जर समजा मी एक्साइट केलेले असतील तर त्या केसमध्ये काय होईल. मोटर इनिशियली तो कोणत्या पोझिशन मध्ये होता. इथे होता. बरोबर आहे. लक्षात येते. इनिशियली वेन नो पल्स वॉज अप्लाइड इट वॉज ऍट द व्हर्टिकल पोझिशन ए अँड ए बार. त्या व्हर्टिकल पोझिशन मध्ये होता तो. मी काय केलं याला ऑन केलं याला ऑन केलेलं आहे. एक्साइट केले टर्न ऑन केलेला आहे. ठीक आहे. मग काय होईल तो अशा प्रकारे रोटेट होईल. लक्षात येते. त्यानंतर मी याला ऑन केलेलं आहे त्याला ऑफ केलेलं आहे बाकीच्यांना ऑफ केलेलं आहे किंवा ह्या दोघांना ऑन केलं. सपोज ह्या दोघांना ऑन केलेलं आहे. मग काय पोझिशन असेल त्याची. 45 डिग्रीच्या अँगलने सांगत आहे. लक्षात घ्या 45 डिग्रीच्या फक्त हे समजण्यासाठी. कारण मग त्याला मल्टिपल डायग्राम ड्रॉ करा. प्रत्येक स्टेप जर मला दाखवायची असेल तर अनलिमिटेड डायग्राम्स येतील त्याच्यामध्ये. ठीक आहे. आणि सपोज समजा मी काय केलं ह्या दोन फेजेसला ऍक्टिव्हेट केलेलं आहे. त्यावेळेस काय असेल त्याची पोझिशन. लक्षात येते. कोणत्या दोन फेजेसला ऍक्टिव्हेट करावं लागेल. ए आणि बी बार. लक्षात येते. त्यानुसार आपल्याला इथे हे कोड भेटेल. इथे समजते कसं याला रोटेट केलेलं. ही त्याची इनिशियल पोझिशन होती. ही एक स्टेप झाली. ही दुसरी स्टेप ही तिसरी स्टेप आणि ही चौथी स्टेप. कोणता कोड दिलेला आहे इथे. हा ए बार. तसंच बाकीचे कोड येतील. आता जसं की याच्यासाठी आपण कॅल्क्युलेट केलं याच्यासाठी कॅल्क्युलेट करू शकतो आपण. बी आणि ए बारला काय ठेवावं लागेल. बी आणि ए बारला बाकी हे 0 0 आलं लक्षात. अशा प्रकारे आपल्याला काय करावं लागेल एक सिक्वेन्स द्यावं लागते ऍज अ इनपुट. मी तुम्हाला सांगितलं जी स्टेपर मोटर आहे स्टेपर मोटरला इनपुट काय आहे. इनपुट टू द स्टेपर मोटर इज डिजिटल पल्सेस. म्हणजे हे अशा प्रकारच्या पल्सेस आहेत. फेज ए ची पल्स लक्षात येते का. त्यानंतर ही फेज बी ची पल्स असेल अशा प्रकारे. लक्षात येते का. हे फेज ए साठी फेज बी ए बार बी बार अशा प्रकारे आपल्याला इनपुट द्यावं लागतील पल्सेस. ह्या पल्सेस इनपुट दिल्यानंतर हे रोटर अशा प्रकारे स्टेप्स मध्ये रोटेट होतो. आलं लक्षात. मग हे आपल्याला अशा प्रकारे कोड त्यामध्ये इनपुट द्यावं लागतं. हे इनपुट आहे. लक्षात येते का. दिस इज द डिजिटल इनपुट टू ईच अँड एव्हरी फेज. वन्स द फेज इज अ पर्टिक्युलर फेज इज एक्साइटेड द रोटर विल फॉलो इट. ज्या सिक्वेन्स मध्ये आपण ह्या फेजेसला टर्न ऑन करतोय त्याच सिक्वेन्सला हा रोटर फॉलो करतोय. लक्षात येते का. बिकॉज दिस रोटर इज नथिंग बट ए परमनंट मॅग्नेट. आणि हे एक्साइट करतोय म्हणजे काय करतोय आपण ह्याला टर्न ऑन करतोय म्हणजे हे दिस विल ऍक्ट एज ए इलेक्ट्रोमॅग्नेट. दिस विल ऍक्ट एज ए इलेक्ट्रोमॅग्नेट. दिस इज ऑलरेडी द परमनंट मॅग्नेट. सो it will get this permanent magnet will get attracted towards the magnetic field produced by these electromagnets. आता इलेक्ट्रोमॅग्नेट्स आणि नॉर्मल मॅग्नेट्स मध्ये डिफरन्स तर माहिती आहे. परमनंट मॅग्नेट ठीक आहे इट विल ऑलवेज ऍक्ट एज अ मॅग्नेट बट इलेक्ट्रोमॅग्नेट्स विल ऍक्ट एज अ मॅग्नेट ओनली व्हेन दे आर एक्साइटेड और supply is given to them. Once the supply is removed they will no longer act as a permanent magnet. That is what the advantages of electromagnets. Okay. जेवढ्या ड्युरेशन साठी आपण सप्लाय दिलाय तेवढ्याच ड्युरेशनसाठी त्यांनी म्हणजे दे विल ऍक्ट एज ए मॅग्नेट बिकॉज दे आर इलेक्ट्रोमॅग्नेट. जोपर्यंत करंट फ्लो होतो तोपर्यंतच ते मॅग्नेटिक फ्लक्स प्रोड्यूस करतात. अदरवाईज नाही. हे लक्षात आलं का बघा. डीसी मोटरचे बेसिक्स आहेत. आता लक्ष द्या इकडे. सॉरी स्टेपर मोटरचे बेसिक्स आहेत. आता लक्षात द्या इकडे. आता ही जी स्टेपर मोटर असते या स्टेपर मोटरला जो इनपुट करंट असतो तर तो इनपुट करंट जनरली 400 मिली अँपियर एवढा करंट लागतो. इन ऑर्डर टू ड्राईव्ह द स्टेपर मोटर यू नीड अ करंट अप टू 400 मिली अँपियर. अँड व्हॉट इज द आउटपुट ऑफ 8255. आउटपुट करंट किती असतो त्याचा 1.1234 मिली अँपियर पर्यंत असतो. तो 3 मिली अँपियर किंवा 4 मिली अँपियर पर्यंत असतो. मग काय होईल जर आपण डायरेक्टली स्टेपर मोटर जर मायक्रो कंट्रोलरला कनेक्ट केली किंवा डायरेक्टली त्या पोर्टला जर कनेक्ट केली तर काय होईल पोर्ट मधून तो जास्त करंट ड्रॉ करेल आणि त्या पोर्टला डॅमेज होऊ शकतं. त्यामुळे आपण काय केलेलं असते ड्रायव्हर आयसीची गरज असते. तरी मोटर ड्रायव्हर आयसी कोणती आहे
ULN2003. This IC is capable to give output current up to 500 milliamperes म्हणतोय मी. Okay. And stepper motor requires the current up to 400 milliamperes for its operation. Okay. हे ऑपरेशन आपण आता डिस्कस केलेलं आहे इथे. लक्षात येते? 200 स्टेप्स, 360, 180, 1.8 वगैरे हे त्यासाठी आलेले हे कोड्स आहेत. हे सिक्वेन्स आलेली आहे त्यासाठी. क्लॉकवाईज डायरेक्शन याच्यामध्ये 3 गोष्टी असतात, लक्षात घ्या. एक म्हणजे काय, स्पीड, दुसरी असते त्याची डायरेक्शन, ठीक आहे, आणि तिसरं असतं याच्यामध्ये बघा इकडे आपल्याला जर याची स्पीड इन्क्रीज करायची असेल, ठीक आहे, याची गोष्ट सांगा मला. बघा इकडे, समजा मला डायरेक्शन कंट्रोल करायचे, काय करावं लागेल मला, कुठे चेंजेस करावं लागेल. डायरेक्शन हे क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये किंवा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये रोटेट करायचे. काय करावं लागेल चेंजेस, कुठे चेंज करावं लागेल या सिक्वेन्स मध्ये. समजा मी सिक्वेन्स दिली होती 1 2 3 4, एक्सायटेशन सिक्वेन्स काय होती माझी 1 2 3 4, ही क्लॉकवाईज डायरेक्शन साठी. अँटी क्लॉकवाईज मध्ये करायचं असेल तर काय करावं लागेल मला 4 3 2 1, म्हणजे याचाच रिव्हर्स, एक्झॅक्टली रिव्हर्स कोड मला अप्लाय करावं लागेल. म्हणजे काय होईल, ज्या क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये रोटेट होती आता काय होईल अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये. लक्षात येते? हे डायरेक्शन कंट्रोल करण्यासाठी, स्पीड कंट्रोल करण्यासाठी मला काय करावं लागेल, हा डिले कंट्रोल करावा लागेल. लक्षात येते का? समजा आपण फेज ए ह्या 2 साठी ऍक्टिव्ह एक्साइट केलेला आहे, तर एका सेकंड साठी रोटर या पोझिशन मध्ये राहील. समजा त्याच ठिकाणी मी 10 मिली सेकंड साठी जर ऍक्टिव्हेट केला असेल तर 10 मिली सेकंड साठी इथे राहील. लक्षात येते का? म्हणजे याची जी काही स्पीड आहे, स्पीड किती स्पीडने हा रोटेट होणार, ती स्पीड डिपेंड कशावर करते, ह्या पल्सच्या साईजवर, म्हणजे एक प्रकारे डिलेवर. आपण काय करतो लक्षात घ्या, ह्या फेज ए ला आपण 1 हे इनपुट दिलेले आहे. हे 1 इनपुट आपल्याला किती वेळासाठी ठेवायचे, फॉर हाऊ मच ड्युरेशन फेज ए मस्ट बी हेल्ड हाई, दॅट डिपेंड्स अपॉन द डिले. आपण जो डिले साठी प्रोग्राम लिहितो ते त्याच्यावर डिपेंड करते. लक्षात येते? याच्यामध्ये डायरेक्शन कशी कंट्रोल करायची आणि स्पीड कशी कंट्रोल करायची. डायरेक्शन कंट्रोल करण्यासाठी सिक्वेन्स मध्ये चेंज करावं लागेल, आणि याची जी स्पीड आहे ही स्पीड कंट्रोल करण्यासाठी काय करावं लागेल, डिलेला कंट्रोल करावं लागेल आपल्याला. लक्षात येते? समजा ही स्टेप साईज जर कमी केली, मी रिड्यूस केली आहे, लक्षात येतं, म्हणजे तो फास्ट मूव्ह करेल तो. आणि जर मी ह्या डिले जास्त ठेवला, ही स्टेप साईज जर जास्त ठेवली तर कमी स्पीडने तो रोटेट करेल. ते डिपेंड करते डिलेवर, आपण तेही बघूयात. Okay, then we have 8255, and to the 8255 port A of 8255 we can connect the ड्रायव्हर आयसी. ड्रायव्हर आयसी कोणती होती या केसमध्ये, इथे दिलेले बघा, हे 8255 ही ड्रायव्हर आयसी झाले का, ड्रायव्हर सर्किट. कोणती आयसी आहे ती ULN2003. कशासाठी वापरली ही ड्रायव्हर आयसी, कशासाठी वापरली ड्रायव्हर आयसी, आणि ही स्टेपर मोटर आहे. कशासाठी वापरली ड्रायव्हर आयसी, बिकॉज yes, stepper motor requires current up to 400 milliamperes for its operation. The output current of 8255 is up to only 3 or 4 milliamperes. So, and what is the output current of this driver IC? It is up to 500 milliamperes. So that's why we can use this IC to drive the stepper motor. Okay. प्रोग्राम पण इझी आहे, लक्ष द्या इकडे. बघा, आपल्याला मेन काय आहे, पोर्ट ए ला ऍज आउटपुट पोर्ट कॉन्फिगर करायचंय. पोर्ट बी, पोर्ट सी डोंट केअर मध्ये आहेत, पण त्यांना पण आउटपुट पोर्ट मध्ये कॉन्फिगर करायचं असेल तर कोणता कोड येतो, ATH. हा ATH कुठे पाठवावा लागेल, 8255 ला. कुठलाही प्रोग्राम बघा, आतापर्यंत आपण जेवढे प्रोग्राम बघितले, आपण प्रत्येक वेळेस 8255 पोर्ट आयसी ला युज केलेला आहे, कारण आपण डायरेक्टली मायक्रो प्रोसेसरला कनेक्ट करू शकत नाही, आपल्याला त्या पोर्टला कनेक्ट करून. ही जी पोर्ट आयसी आहे, सगळ्यात अगोदर आपण या पोर्ट आयसी ला इनिशियलाइज करण्यासाठी प्रोग्राम लिहितो आपल्या रिक्वायरमेंट नुसार. ठीक आहे, रिक्वायरमेंट काय आहे या केसमध्ये, पोर्ट ए ऍज अ आउटपुट पोर्ट. आउटपुट पोर्ट का, कारण आपण या स्टेपर मोटरचं ऑपरेशन कंट्रोल करतोय मायक्रो प्रोसेसरच्या थ्रू. त्यानंतर बघा इकडे कोड आलेला आहे, खूप सोपा आहे हा सुद्धा प्रोग्राम. सगळ्यात अगोदर आपल्याला जो काही कोड आलेला आहे, फेज ए साठी, फेज बी साठी, फेज सी आणि फेज, 4 फेजेस आहेत ना ते टोटल, बरोबर आहे का? बोर्डवर बघा 4 फेजेस आहेत का, फेज ए, फेज 2, फेज 3 आणि फेज 4, ह्यासाठी ते 4 आहेत फेजेस. ठीक आहे, आता लक्षात घ्या इकडे काय केलेलं आहे इथे, आपण इथे जी रिक्वायरमेंट बघितली होती बोर्डवर, त्यानुसार काय केलं, हे कोड आलेले आहेत 77, एक मिनिट इथे बघा तुम्ही, हे बघा 77, BBH, DDH आणि
TEH हे ते कोड आलेले आहेत क्लॉकवाईज डायरेक्शन रोटेशन. कशासाठी आलेले आहे? इन ऑर्डर टू रोटेट द स्टेपर मोटर इन क्लॉकवाईज डायरेक्शन. ओके, you need to apply this hex code to the port A of 8255 through assembly language program. आणि अँटी क्लॉकवाईज मध्ये करायचं असेल तर काय करावं लागेल? याच कोडला रिव्हर्स करावं लागेल आपल्याला. आलं लक्षात? हे बघा, रिव्हर्स ऑर्डर मध्ये. हा, आता लक्षात घ्या. बघा, हा 77 कोड आपण पोर्ट ए मध्ये लोड केला, अॅक्युम्युलेटर मध्ये लोड केला आणि अॅक्युम्युलेटरच्या थ्रू कुठे पाठवलेला आहे? पोर्ट ए ला. पोर्ट ए च्या नंतर इथे डिले कॉल केलेला आहे. कोणी सांगू शकतं का हा डिले का कॉल केला इथे? येस, कारण स्टेपर मोटरला ऑपरेट होण्यासाठी आपण पल्सेस देतो. त्या पल्सेस इथे फक्त आपण हाय इनपुट दिला फेज एला सपोज, ठीक आहे. धिस हाय मस्ट बी हेल्ड फॉर सम ड्युरेशन. दॅट्स वाय वी नीड टू कॉल द डिले. या हॉरिझॉन्टल लाईन साठी याला 1 वर होल्ड करून ठेवण्यासाठी आपल्याला डिले कॉल करावा लागेल. आलं लक्षात? त्यानंतर पुढे बघा, त्या डिले संपल्याच्या नंतर आता काय करावं लागेल? हा कोड आलेला आहे BBH, ही हेक्स व्हॅल्यू आहे. अॅक्युम्युलेटर मध्ये लोड केली, अॅक्युम्युलेटरच्या थ्रू कुठे पाठवली ती? पोर्ट ए ला. आणि त्यानंतर पुन्हा सेम ड्युरेशनचा डिले कॉल केलेला आहे. तसंच फेज 3 साठी, ओके, आणि हे पुन्हा फेज 1 साठी वापस रिटर्न आलेला आहे तो इकडे. हे अशा प्रकारे हे कोड पाठवलेले आहेत पोर्ट ए ला प्रत्येक वेळेस, ठीक आहे. आणि हे जम्प डिले सबरूटीन. आता इथे काय केलेलं बघा, इथे एक अनकंडिशनल जम्प घेतलेला आहे. आणि हा अनकंडिशनल जम्पचा लेबल आहे, ती लेबल कुठे दिलेली आहे? ऍड्रेस इथे मेन. हे कशासाठी दिलेलं असेल? येस, म्हणजे आपण फक्त एका 360 डिग्री रोटेशनसाठी प्रोग्राम लिहिला आहे. आपल्याला कंटिन्युअस रोटेशन जर पाहिजे असेल तर आपल्याला हे अनकंडिशनल जम्प मध्ये टाकलं. जर जम्प इन्स्ट्रक्शन दिलाय तर काय होईल? एकच 360 डिग्रीचं रोटेशन कम्प्लीट करेल तो. आपल्याला कंटिन्यू मोटरला रोटेट करायचं असेल तर आपल्याला इथे एक लूप क्रिएट करावं लागेल. आणि हे जम्प म्हणजेच काय, एक प्रकारे लूप आहे. आणि हा डिले सबरूटीन साठी प्रोग्राम दिलेला आहे. ठीक आहे, लक्षात येते? प्रोग्राम सिंपल आहे. बघा इकडे, हे दोन इन्स्ट्रक्शन्स 8255 ला इनिशिएट करण्यासाठी. त्यानंतर सेम टाईपचे इन्स्ट्रक्शन दिसतील. हे याच टाईपचे सेम टाईपचे इन्स्ट्रक्शन तुम्हाला इथे दिसतील. आलं लक्षात? फेज नुसार. आणि सगळ्यात शेवटी इन्स्ट्रक्शन कोणतं दिसेल? जम्प इन्स्ट्रक्शन. ओके, जॉईन करा लवकर. 11:50 झालेले आहेत, मॅडमचं लेक्चर आहे.